म्हणजे मला शॉक झाले मी, की मी कशी काय म्हणजे माझा फॅन पेज एवढा आहे. त्यांनी मला सपोर्ट केलंय की नाही केलंय. खूप म्हणजे आतमध्ये बाहेरचं काही माहीत नसतं म्हणून आतमध्ये मला खूप शॉक झाली होती. मी विचारच केला नव्हता, की घरामध्ये असं मला बाहेर आल्यानंतर कळतंय, की एवढ्या कॅमेरामध्ये इथे-इथे फोकस होतो. हे सगळं जाऊ शकतं. बाहेर आल्यानंतर मला कळतंय. भांडणं करायला मला खरंच नाही आवडत म्हणून मी कोणाच्या मध्ये मी पडली नाही. जशी मी आहे तशीच मी दिसलीये लोकांना. ॲज अ सीनियर म्हणून मी तिची खूप रिस्पेक्ट केली. तिने माझ्याशी खूप वेळा भांडली आहे. खूप माझ्यासाठी आवाज हे केले. पण घराच्या बाहेर जाताना सुद्धा लास्टचं माझं तिच्या पाया पडूनच मी निघाली. हाय, हॅलो, नमस्कार. मी माधवी वाडकर, नवराष्ट्र मुंबईमधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मराठी बिग बॉस सीझन 6चं पहिलं इव्हिक्शन काल झालेलं आहे आणि आज आपल्यासोबत आहे राधा पाटील. राधा, सगळ्यात आधी तुझं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत असो. थँक यू. आणि कशी आहेस? कसं वाटतंय सगळ्यात आधी? मी छान आहे. मला थोडं वाईट पण वाटतंय, थोडं छान पण थोडं वाटतंय. छान पण वाटतंय. फर्स्ट इव्हिक्शन जेव्हा झालं आणि नाव घोषित झालं की राधा तू आता इव्हिक्टेड होते, पहिला थॉट विचार डोक्यात काय आला? म्हणजे मला शॉक झाले मी, की मी कशी काय म्हणजे माझा फॅन पेज एवढा आहे. त्यांनी मला सपोर्ट केलंय की नाही केलंय. खूप म्हणजे आतमध्ये बाहेरचं काही माहीत नसतं म्हणून आतमध्ये मला खूप शॉक झाली होती, की बाहेरून मला वोटिंग कमी पडले आहेत का? माझे फॅन्स लोकं मला हेल्प करत नाहीयेत का? काही चुकलंय का? असं तसं. पण जेव्हा मी बाहेर आली, मी बघितलं, की माझ्या फॅन्सने मला खूप वोट केलंय आणि वोटिंगसाठी तर मी बाहेर नाही गेली पाहिजे होती. मला असं वाटतं, की मी बोलली, की मला आईची आठवण येते. मला बाहेर जायचं आहे. त्यावरनं मला बाहेर काढलं असेल असं मला वाटतं. आता खरं तर आता तू एपिसोड्स पाहिलेत का? म्हणजे आता घरी जाऊन तू हे बिग बॉसचे जेवढे सीझनचे एपिसोड झाले, ते तू स्वतः पाहिले असशील? नाही अजून, नाही अजून नाही. पाहिले. किंवा आज असं कुठे वाटतंय का, की काहीतरी एक गोष्ट होती, की ज्याचं रिग्रेट वाटतं, की कुठेतरी चुकी झाली, ती अ, नको व्हायला पाहिजे? अ, स्टार्टिंगला जे टीका झाले त्याच्यावरती मी स्टँड घ्यायला पाहिजे होतं. तिथे माझं एक चुकलं आणि भांडणं करायला मला खरंच नाही आवडत म्हणून मी कोणाच्या मध्ये मी पडली नाही. जशी मी आहे तशीच मी दिसलीये लोकांना. Very nice. राधा, एक दीपाली मॅमचं आणि तुझं जी एक कमेंट होती लावणीबद्दलची जी हां. स्पेशली, आणि त्यासोबतच एकदा तू म्हणाली होतीस, की इथे ना वेगळं ट्रीट केलं जातं. सो जे मे बी आम्हाला स्क्रीनवर नाही दिसलंय, पण ऑफ द स्क्रीन किंवा बिग बॉसमध्ये तुला असं काय जाणवलं, की काहीतरी वेगळी ट्रीटमेंट मिळत होती? काय नाही ती आमच्याकडे एक येऊन बोलत होती, तिथे एक येऊन गेममध्ये ती वेगळं वागत होती आमच्यासोबत. परत जेवण वगैरे आम्ही जेव्हा बनवत होतो तेव्हा वेगळी वागत होती आणि जेव्हा आम्ही रात्रीचं बसायचो, मग ती एक लूक आम्हाला एक वेगळा देत होती. नंतरून आमच्याशी नीट येऊन बोलत होती. तर मला थोडंसं ती डबल वाटत होती की ती इथे पण एक दाखवते, तिथे पण एक दाखवते, जे की ती नाहीये तशी, असं. पण मग हे दीपाली मॅम कडून, म्हणजे दीपाली ताईकडूनच, की तुला बाकी इतरांकडून नाही, पण मला तसं बाकी जाणवलं? इतरांकडून नाही, कारण तिने पण लावणी क्षेत्रामध्ये तिचं पण नाव होतं खूप जास्त. ॲज अ सीनियर म्हणून मी तिची खूप रिस्पेक्ट केली. तिने माझ्याशी खूप वेळा भांडली आहे. खूप माझ्यासाठी आवाज हे केले. पण घराच्या बाहेर जाताना सुद्धा लास्टचं माझं तिच्या पाया पडूनच मी निघाली. एंट्री केली, पण आधी मी तिलाच भेटली, तिच्याच पाया पडली, की ती ॲज अ सीनियर म्हणून माझ्या आईने मला सांगितलं, की तू जशी आहेस तशी राहा. तिच्यासारखी तू वागली तर तिच्यात आणि तुझ्यात काय फरक आहे? लोकांना दाखव की तू कशी आहेस, काय? बस मी तेच दाखवलंय. घरात जाताना काय डोक्यामध्ये विचार होता आणि तुला असं वाटतं, की तो विचार कुठेतरी तू विसरलीस? मी विचारच केला नव्हता, की घरामध्ये असं मला बाहेर आल्यानंतर कळतंय, की एवढ्या कॅमेरामध्ये इथे-इथे फोकस होतो. हे सगळं जाऊ शकतं. बाहेर आल्यानंतर मला कळतंय. म्हणलं, "अय्या, आपण तर एकदम नॉर्मल हे बोलत होते. हे कसं काय एवढं हे झालंय, ते झालंय?" असं. आणि जर चान्स भेटला तर मी नक्की दुसरी राधा काय असते ते काय दाखवेल. असतं ते दाखवलं. राधा, कुठली गोष्ट अशी तुला जाणवते म्हणजे बिग बॉस सीझन मधून घरातून आता बाहेर पडल्यावरती, सकाळची मॉर्निंग असो किंवा दुपार किंवा काय मिस करते सगळ्यात मी जास्त? सकाळची मॉर्निंग की सकाळी गाणं वाजणार आणि उठून पहिला डान्स करायचं, कॅमेरामध्ये बघायचं, हे सगळं खूप मिस करते. तू तुझ्या लव्ह लाईफ बद्दल सुद्धा बोललीस, हो. त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. ते मी माझं पास्ट शेअर करत होती, की अनुश्रीला, की माझा पास्ट असा होता. तो जर आज इथे असता, तर मला रडताना त्याने नसतं बघितलं. भांडणामध्ये त्याने माझा स्टँड घेतला असता. भले तो अपोझिटमध्ये जरी असता तरी. तर मी माझं सांगत होती, पण बाहेरच्या पब्लिकने ते वेगळ्या वेनी घेतलंय. तर त्यांना सांगू इच्छिते, सिंगल आहे मी बाबांनो, असं नका करू प्लीज. म्हणजे हार्ट ब्रेक्स आता नाही, राधा नाहीये, सिंगल आहे. नाहीये. हो. एक टोळी होती, ज्याला टोळी म्हणून तुम्ही नाव दिलं होतं, तो एक ग्रुप होता. मे बी जर का तू त्या ग्रुपमध्ये नसती आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये असती, तर आज इव्हिक्टेड झाली नसतीस, असं तुला वाटतं का?
नाही, असं काय नाही वाटत. कारण की मी जरी ग्रुपमध्ये बसत असली, तरी माझं जिथे स्टँड आहे तिथेच मी स्टँड घेतलेले आहेत. आणि जिथं टोळीमध्ये पण जर रुचिता ह्या लोकांचं चुकतंय, तर मी त्यांची बाजू कधीच घेतली नाही. जिथे चुकतंय तिथे चुकतंय, असं होतं माझं. घरातले कुठले क्षण तुला खूप जास्ती आठवतायत आणि जे मिस होतायत? म्हणजे तो कॉर्नर असो, एखादा कोपरा असो किंवा एखादा गेम असो किंवा तो दिवस असो? वाडा आमचा मिस करते मी. कारण की सकाळ झाली, अंघोळ झाली की वाड्यात जाऊन बसायचं. काही पण झालं की वाड्यात जाऊन, रडायचंही वाड्यात जाऊन. तर तो वाडा खूप मिस करते मी. एक रॅपिड फायर काही प्रश्न घेते. घरात सगळ्यात तुला जेन्युइन कोण वाटतं, की ही व्यक्ती जेन्युइन आहे? म्हणजे कुठेही खोटेपणा नाहीये त्याच्यात. अ, काय माहित नाही, मी नाही सांगू शकत. कोणी जेन्युइन नाही वाटत आहे एवढ्या कंटेस्टंट पैकी, की जे नाही. फेक नाही आहे असं? आता रिअल लाईफ मध्ये ते कसे आहेत हे मी ओळखत नाही ना ॲज अ त्यांना. कंटेस्टंट म्हणून बिग बॉस मध्ये अह, की जे खेळतायत त्याच्यामध्ये. रोशन दादा फेक नाही वागत आहे, तो जसा आहे तसा राहतोय. ओके. आणि जर फेक विचारलं तर कोण वाटतं की जो दीपाली गेम ताई. साठी? ओके. सगळ्यात जास्ती ज्यांच्यासोबत तुझा वाद झालाय आणि आता तुला वाटतं की नाही हा वाद नको व्हायला पाहिजे होता, असं कोणी व्यक्ती आहे? नाही, मी कोणाशी जास्त वाद केलाच नाहीये. आणि जेव्हा वाद केला आहे तेव्हा माझ्याकडे प्रूफ आहेत त्या गोष्टींचे, म्हणून मी वाद केले आहेत. एखादी अशी व्यक्ती की ज्याच्या कमेंटने तुझी इमेज कुठेतरी चुकीची गेली असं तुला वाटतं? दीपाली ताई स्टार्टिंगला जेव्हा मला बोलली की लावणीचं वगैरे, तर जेव्हा तिने क्लिअर पण केलं ते की नाही, तू लावणी छान करू शकते, म्हणून मला काही वाटत नाहीये. पण ती आधी जेव्हा बोलत होती तेव्हा मला वाटत होतं, अरे मी माझ्या इमेजसाठी मी इथे आले आणि तू असं बोलतीयेस. ओके. इन्सिक्युअर कोण आहे असं तुला वाटतं? आज जे कंटेस्टंट आहे त्याच्यामध्ये की जे फार इन्सिक्युअर फील करतायत गेमच्या बाबतीत किंवा असं काही? असेल आयुष. असेल आयुष. हा. किंवा अनफेअर कोण खेळतंय असं तुला वाटतं? अनफेअर की यार प्रभू. प्रभू अनफेअर काय खरंच प्रभू असं म्हणजे गोड आहे किंवा त्याच्याबद्दल बोललं जे जातंय की तो छान वागतोय किंवा छोटा बच्चा तसा बडा तो धमाका? नाहीये. तसं नाहीये. नाहीये तो तसा. तो बच्चा बच्चा आपण बोलतो, लहान आहे रे, जाऊ दे, चल आपण हे करू, पण तो तसा नाहीये बाबा. खरंच नाहीये. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली तर हम्म. जायला आवडेल आणि काय करशील? हा, जायला तर नक्की आवडेल. कारण की आता मला थोडंसं कळालंय तिथे कसं असं काय असतं. आणि दुसरी राधा काय असते हे मी लोकांना दाखवेल परत जर गेली तर. फिनाले पर्यंत कोण जाईल असे तुला 5 कंटेस्टंट वाटतात की हे गेले पाहिजे? कोणी पण जावा, पण जावा. तुझ्या कोणी असे म्हणजे की ज्यातलं तुला माझी वाटतं की टोळी जायला पाहिजे. तुझी टोळी म्हणजे हो. अनुश्री? अनुश्री, रुचिता आहे लोक, जी टोळी आहे ती. आता ते 4च राहिले. मे बी तेही मिस करतायत. सॉरी. ते पण मिस करताय तुला? हा, कारण की मी बाहेर आल्यानंतर सगळं घर रडलंय, तर मला खूप वाईट वाटतंय की सगळेजण रडत होते, ते बघून मी पण खूप रडली. आता काय सांगशील तुझ्या फॅन्सला किंवा ऑडियन्सला की ज्यांना असं होतं की यार राधाला गेम का नाही कळाला किंवा इच्छा होती की राधाने खेळावं? मी माझ्या स्टेजवरती जरी अशी खुलून नाचते वगैरे, पण माझा स्वभाव हाही असाच आहे. लवकर मी कोणामध्ये अशी इन्व्हॉल्व नाही होत, पटकन कोणाशी जास्त बोलत नाही. आणि खूप मोठा चान्स होता माझ्यासाठी. जर मला परत एंट्री भेटली तर मी तुमच्यासाठी नक्कीच 100% मी खेळून दाखवेल. आणि माझा एक पिक्चर येतोय मराठी, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही खूप जास्त मला प्रेम द्या, जसं बिग बॉस मध्ये दिलं तसं. थँक्यू. थँक्यू राधा. खूप Thank छान you. वाटलं तुझ्याशी Thank गप्पा you. मारून आणि मला सुद्धा आवडलं असतं तुला पुन्हा म्हणजे अजून खेळताना बघायला. हो, हो. ऑल द बेस्ट फॉर युअर Thank you. फ्युचर Thank प्रोजेक्ट.